बजेटचा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतोय की हे जे बजेट आता सादर होणार आहे त्यातकडनं अपेक्षा काय करायच्या। आदिती आपल्या बरोबर आहे ज्यांचा पॉलिसी हाच अभ्यासाचा विषय। आदिती, आता तुम्ही चर्चा ऐकली, या सगळ्यात पॉलिसी आपण बघितलं की 6 महिन्यापूर्वीचे अर्थसंकल्प पॉलिसी या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता। 5 वर्षाचा त्यांचा जो रोडमॅप होता तो सादर केला। तुम्ही काय अपेक्षा करता की कुठल्या क्षेत्रात बद्दल, जसं आता विलास शिंदे सरांनी सुद्धा सांगितलं की मेजर पॉलिसीजची गरज आहे, तुम्हाला काय दिसतंय, काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं की पॉलिसी म्हणून फेसलेस फायलिंग किंवा हे जे सिम्प्लिफिकेशन केलेले आहेत तर त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे। आणि ऑनलाईन रिफंड वगैरे ह्याच्यामुळे सर्वसामान्यांना एक तो रिलीफ मिळाला आहे की एक्स्ट्रा टॅक्स भरला गेला तर तो मला परत मिळतो कुठल्याही डिपार्टमेंटला न जाता वगैरे। पण गव्हर्नमेंटल अँगलनी बघायला गेलं किंवा ओव्हरऑल इकॉनॉमिकल अँगलनी बघायला गेलं तर अजूनही बर्डन हे जास्तीत जास्त आपण मिडल क्लास शेअर करतो आहे टॅक्सच्या इन्कम पॉईंट ऑफ व्ह्यूनी असं दिसतंय। तर तो कॉर्पोरेट सेक्टर ग्रो व्हावा आणि कॉर्पोरेट सेक्टरनी जास्ती कॉन्ट्रीब्युशन द्यावं टॅक्स सिस्टीममध्ये, हा खरं तर जास्ती चांगला पॉझिटिव्ह पार्ट राहतो। आणि असं करताना अर्थातच मग सर जसं म्हणत होते की पर कॅपिटा इन्कम, सर्वसामान्यांच्या हातामध्ये असलेलं खेळतं भांडवल किंवा खर्चाला अवेलेबल असलेलं इन्कम हे जेव्हा आपल्या हातात येतं तेव्हा ती इकॉनॉमी ऑटोमॅटिकली बूस्ट होते आणि मग ती सगळ्याच बाजूनी इंडस्ट्रीला पूरक ठरते। सो पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण टॅक्स रेट वाढवणं किंवा घडवणं किंवा कमी करणं किंवा एक तात्पुरत्या सबसिडी देणं याच्याऐवजी तर कम्प्लीट फोकस हा मिडल क्लासवरनं काढून थोडासा कॉर्पोरेट डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट कॉन्ट्रीब्युशन इन नेशन बिल्डिंग असा असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं। नंदन, खरं तर तुम्ही ज्या सेक्टरचं प्रतिनिधित्व करताय ते म्हणजे लघु उद्योजक, मध्यम उद्योजक, ज्यांच्याकडे आपण खूप आशेने बघतोय, कारण नोकऱ्या मर्यादित आहे। अशा परिस्थितीत उद्योजक बना असं सांगितलं जातं, छोटे का होईना उद्योग करा, पण त्यांना अपेक्षा काय आहे आता, कारण अडचणी तर खूप आहेत। नाही, आता आपण बघितलं तसं कालच जो इकॉनॉमिक सर्वे आला त्यात 23 कोटी 24 लाख जण MSME मध्ये किंवा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगात आहेत कार्यरत असं दिसण्यात आलं। आता हे करताना MSME जेव्हा आपण म्हणतो किंवा इंडस्ट्री म्हणतो तेव्हा त्यांना काय लागतं? पहिली सर्वात ग्रास्त असली त्यांची अपेक्षा म्हणजे फायनान्स, व्यवस्थित फायनान्स आणि योग्य दराला। आता आपण बघितलं दर किती, रेट ऑफ इंटरेस्ट आता पण रेपो रेट 6.5% आहे। जगभरात युरोप घ्या, US घ्या, सगळ्या ठिकाणी रेट कट चालू आहेत। जेव्हा आपण म्हणतो की MSME उद्योगांनी वाढायला पाहिजे, त्याच्यासाठी एक्सपोर्ट्स कॉन्ट्रीब्यूट करतं GDP वाढायला। एक्सपोर्ट मार्केटमध्ये जेव्हा आपण कॉम्पीट करतो तेव्हा जर 6.5% रेट ऑफ इंटरेस्ट असेल आणि MSMEला फायनली 10, 11, 12% जर रेट ऑफ इंटरेस्ट लागत असेल तर त्या रेट ऑफ इंटरेस्टला ते पुढे कॉम्पीट करू शकत नाहीत। त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणली होती, पण ते दर 3-3 महिन्यांनी एक्सटेंड करतायत आणि ती 31 डिसेंबरला संपलेली आहे। या पुढचं एक्सटेन्शन आमच्या MSMEच्या उद्योगाच्या दृष्टीने सस्टेनेबल काहीतरी पॉलिसी पाहिजे। पुढचे 3 वर्ष पॉलिसी राहील जेणेकरून आम्ही एक्सपोर्ट्स कॉम्पिटिटिव्हनेस प्लॅन करू शकू। दुसरा भाग झाला टॅक्सेशनचा। टॅक्सेशनचं सूक्ष्म लघु उद्योग तुम्ही बघितलं तर बरेच जण प्रोप्रायटरशिप कन्सर्न्स असतात, पार्टनरशिप कन्सर्न्स असतात, LLPs मध्ये थोडं फॉर्मलाइज होत आहेत। तर नवीन कंपन्यांना गव्हर्नमेंटने पॉलिसी आणली होती की 15%चा टॅक्स रेट लागू होईल, जी पॉलिसी आता संपलेली आहे। पण तसंच लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 30% टॅक्स रेट जर प्रोप्रायटरशिप असेल किंवा पार्टनरशिप असेल खूप जास्त होतोय, तो एक त्यांना कमी करायला पाहिजे। आणि सेकंड, या संदर्भात एक्सपोर्टसाठी जेव्हा आपण प्राधान्य म्हणतोय की एक्सपोर्ट्स वाढायचे आहेत, त्याच्यासाठी MSMEचं सपोर्ट लागणार आहे। त्या संदर्भात एक्सपोर्टचे काही इन्सेंटिव्ह, जिथे आपण इम्पोर्ट केलं, फ्युएल कॉस्ट आहे, डिझेलवर आपण टॅक्स भरतोय, त्याचं रिइंबर्समेंट आपल्याला कुठेच मिळत नाहीये। सो एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेस। आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे जिथे आपण ओव्हरऑल AIचं म्हणतोय, सगळं आज जगात AIचं म्हणतोय, ऑटोमेशनचं म्हणतोय, तर AI आणि ऑटोमेशन आल्यावर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लागणारे जॉब्स कमी होणार आहेत, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एका पॉईंट नंतर माणसं लागणार आहेत। सो जी आपण म्हणतोय रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, रोजगार निर्मिती आणि AI एकत्र आलं तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि MSME इंडस्ट्री हा एकच मोठा मार्ग आहे। आणि त्याला गव्हर्नमेंटनी सबसिडी, PLI स्कीम मोठ्या कंपन्यांसाठी आहे। 10,000 कोटी उद्या इन्व्हेस्ट केलं तर PLI स्कीम गव्हर्नमेंट देतं, पण कोणी 1 कोटी इन्व्हेस्ट केलं तर गव्हर्नमेंट कुठली इन्सेंटिव्ह देत आहे का आता? तर कॅपिटल लिंक सबसिडी स्कीम ही आता काही रिझर्व कॅटेगरीसाठी मर्यादित आहे, ती सगळ्यांसाठी ओपन करावी जेणेकरून MSMEला इन्व्हेस्टमेंटसाठी प्रोत्साहन मिळेल। मला थोडंसं तुम्हाला थांबावं लागतंय कारण आपल्याजवळ अपडेट आली आहे, कारण आता अगदीच थोड्या वेळात अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यासंबंधीची अपडेट आहे। अपडेट अशी आहे की अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। आता थोड्या वेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली, ही मंजुरी मिळाल्यानंतर अगदी आता थोड्याच वेळात निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.